माझं नाव भीमराव शंभराव पाटील. माझं गाव सरोड, शाहूवाडी तालुका, जिल्हा कोल्हापूर. मी 9/10/2006 पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये पहिल्यांदा आम्ही शाहूवाडी तालुक्यामध्ये सरोड गावामध्ये राजू शेट्टी, खासदार राजू शेट्टी यांना ते आमदार असताना सरोडमध्ये शाखा ओपन केली आणि तेव्हापासून मी त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता. 12 वर्षे मी त्यांच्या संघटनेत काम केलं. संघटनेत काम करत असताना 2009 साली आम्ही त्यांना सरोडमधून 1400चं लीड दिलं आणि शाहूवाडी तालुक्यातून आम्ही 44,000चं लीड दिलं. त्यानंतर 2014 साली आम्ही सरोडमधून त्यांना 450चं लीड दिलं आणि शाहूवाडी तालुक्यातून आम्ही 24,000चं त्यांना लीड दिलं. हे आम्ही करत असताना आम्ही शेट्टी साहेबांच्यावरती निष्ठावंत प्रेम केलं. परंतु 1-1.5 वर्षापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागलं. त्याच्या अगोदर मी 6 महिने त्यांना साहेबांना सांगत होतो की साहेब, यावेळेस मी सरोड मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती काय आरक्षण पडेल याच्यावरती मी इलेक्शन लढवणार आहे. त्यांनी मला आश्वासन दिलं की काय वाटेल ते झालं तरी चालेल, परंतु तुम्हाला यावेळेस इलेक्शनला उभा करून निवडून आणणार. आणि ज्यावेळी इलेक्शन लागलं त्यावेळेस त्यांनी मला जिल्हा परिषदला काही नाही आणि पंचायत समितीलाही नाही हे त्यांनी आपलं सूर ठेवला. मी त्यांना त्यातून म्हटलं मी पंचायत समितीला तरी उभा राहतोच, म्हणून मी माझ्या मिसेसला उभा केली. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून अर्ज भरला आणि त्यानंतर मी संध्याकाळी 5 वाजता बांबोड्यामध्ये त्यांना भेटायला गेलो. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही भीमराव निर्णय चुकीचा घेतला, मी तुम्हाला सहकार्य करू शकत नाही. मग मी इतके वर्ष प्रामाणिकपणे त्यांच्या निस्वार्थीपणे काम केलं असताना सुद्धा त्यांनी माझ्यावरती दया दाखवली नाही किंवा कार्यकर्ता मोठा होऊ नये हे सुद्धा त्यांच्या डोक्यात कायमचं हे राहिलेलं होतं. म्हणून नंतर मग बंडखोरी करून मी पंचायत समिती इलेक्शन लढवलं. थोड्या मतात थोड्या फरकात आम्ही पराभूत झालो. आत्ता आम्ही धैर्यशीलपणे यांच्या पाठीशी ठामपणे आहे. माननीय सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटना यांच्याही पाठीशी आहे आणि काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण शाहूवाडी तालुक्यातून मधून आम्ही कमीत कमी राजू शेट्टी यांच्यावरती कमीत कमी 20,000चं लीड देऊन राजू शेट्टी यांना पराभूत करणार आहे अशी मी ग्वाही देत आहे.